विकास हा आमदारांचा झालेला आहे. लोकप्रतिनिधी करोडो रुपये कमवतात. विकास कागदावर भरपूर झालेला आहे. एवढा निधी आला तेवढा निधी आला म्हणजे सर्व टक्केवारीमध्ये गेला. नांदेड महानगरपालिकेची आज एक मोठी पोलखोल आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तब्बल 7 वर्षांनंतर ही निवडणूक होत असून नांदेड शहराचा अपेक्षित विकास झाला आहे का? शहरातील मुख्य समस्या कोणत्या आहेत आणि नागरिकांना कसा नगरसेवक हवा आहे याविषयी मतदारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी यशपाल भोसले यांनी. नांदेड वाघाळा महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आजपासून नगरसेवक अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती आजपासून सुरुवात झालेली आहे. नांदेडकरांना नगरसेवक कसा अपेक्षित आहे, नगरसेवक कसा असावा, नांदेडमध्ये प्रामुख्याने कुठले मुद्दे आहेत, कुठल्या समस्या आहेत ते आपण सामान्य नागरिकांकडून जाणून घेऊया. आपल्यासोबत काही सामान्य नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काका, काय सांगाल, काय नांदेडमधल्या समस्या आहेत प्रामुख्याने तुम्हाला वाटतं? नांदेड शहराचा विचार केला तर नांदेड शहरामध्ये समस्याचं माहेरघर असल्यावानी आहे. सध्या ज्वलंत विषय म्हणजे बाजाराचा आहे. कारण बाजार काही की मुख्य रस्त्यावर बसत होता तो गल्लीबोळात नेला. आता बुधवारचा बाजार पूर्ण आपल्या अंतर्गत रस्त्यामध्ये भरतो. त्यामुळे लोकांना कसं गल्लीमधल्या बाहेर यायचं एवढा त्रास आहे, भरपूर त्रास आहे. आणि खेळाचं मैदान आहे. शुक्रवारचा बाजार इंदिरा गांधी मैदानावर खेळाच्या मैदानावर बाजार भरतो. लोक त्याच्यावर खुट्ट्या वगैरे करतात आणि ग्राउंडचा पूर्ण नेस्त नाबूद करून टाकलेला आहे. नक्कीच आपल्या नांदेड शहरामध्ये जर पाहिलं तर 2 शिवसेनेचे आमदार आहेत. नांदेड जिल्ह्याला 3 खासदार लाभलेले आहेत. तरी सुद्धा नांदेडचा विकास म्हणावा तितका झालाय का नाही झाला? विकास कागदावर भरपूर झालेला आहे. एवढा निधी आला तेवढा निधी आला म्हणजे सर्व टक्केवारीमध्ये गेला. आणि आता नगरसेवक आल्याच्या नंतर त्या टक्केवारीमध्ये आणखीन भर पडणार आहे आणि कामाचा दर्जा आणखीन खालावणार आहे. नक्कीच आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर जे नेते मंडळी आहेत ते सांगत आहेत की नांदेड जिल्ह्याचा भरपूर विकास झालेला आहे. नांदेड शहराचा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. रस्त्याची कामे आम्ही करत आहोत. सध्या रस्त्याची कामं सुरू आहेत. पण सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, विकास झालाय? विकासाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर विकास अत्यल्प झालेला आहे. विकास झाला नाही असं नाही, अत्यल्प झालेला आहे की जेवढा व्हायला पाहिजे तेवढा झालेला आहे. नांदेडमध्ये 2 खासदार आहेत, एवढे आमदार आहेत, सगळे आमदार नांदेडमध्ये राहतात. त्याच खड्ड्यावरून जातात, त्याच खड्ड्याच्या रस्त्यावरून जातात. पण त्यांना हे नाही लक्षात येत की आपण काय करायला पाहिजे की ज्या स्वित्झर्लंडच्या धर्तीवर त्यांनी रस्ते तयार केले होते, आज ते पडून परत आपल्या नॉर्मल भारताच्या जे आपल्या रस्त्याचा आराखडा आहे त्याप्रमाणे परत रस्ते करत आहे. म्हणजे काय आहे, एकांतरित खोदायचं आणि परत त्याला फोडायचं, परत त्याला दुरुस्त करायचं. म्हणजे काय आहे की तुम्हाला विकास कसं करायचा आहे, फक्त एकच करायचं की एक तुमचा दृष्टिकोन एवढाच आहे की जेवढ्या भाषेत तुम्हाला निधी उपलब्ध झालेला आहे ते निधी कशाप्रमाणे वापरायचंय, फोडायचं पुन्हा तोडायचं, फोडायचं पुन्हा तोडायचं, हेच या प्रकारचं त्याचं एक अवलंबून चालू आहे. सध्या विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही, परंतु ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे होता शहराचा त्या प्रमाणात विकास झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत तरुण आहेत. काय वाटतं, नगरसेवक कसा असावा? नगरसेवक हा विकासाभिमुख असला पाहिजे. कारण गेली 10-15 वर्ष झालं नांदेडमध्ये अनेक रस्ते झाले. द्रुतगतीसारखा एवढा मोठा प्रोग्राम होऊन इथं अनेक निधी आला, परंतु योग्य रीतीने हा निधी वापरण्यात आलेला नाही. रस्ते होत आहेत, 12-12 खदून रस्ते होत आहेत, पुन्हा खदत आहेत, पुन्हा ड्रेनेज करत आहेत. ड्रेनेज लाईनचा तर पत्ता महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा नाही. कुठं खणतात, कुठे ड्रेनेज आहे आणखी माहीत नाही. परंतु एवढा निधी येऊन सुद्धा हे मोठमोठे प्रतिष्ठान जे नांदेडला झालेले आहेत त्यांचा ट्रॅफिकचा विषय महत्त्वाचा आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे, अनेक इथं बाहेर राज्यातले म्हणजे मोठमोठे हे आलेत, म्हणजे आकृती असेल, आर ब्रदर असेल किंवा किसान मॉल सर, असे मॉल खूप येत आहेत. पण अधिकारी व इथले लोकप्रतिनिधी पैसे घेऊन त्याला परमिशन देत आहेत, परंतु त्या परमिशन करत असताना तिथं पार्किंगची व्यवस्था नाही. मला आणि सांगायचं की या ठिकाणी नांदेड हे व्यापाऱ्याचं हब आहे, परंतु इथं काही व्यवस्था आणि शिस्त नाही. या पहिल्यांदा जो नगरसेवक येईल त्यानं शिस्त वापरली पाहिजे, शिस्त लावली पाहिजे. नक्कीच शिस्त लावली पाहिजे. ट्रॅफिकची मोठी समस्या नांदेड शहरामध्ये आहे, याला कुठेतरी शिस्त लावली पाहिजे अधिकाऱ्यांनी असं हे सांगतायत. आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत. काय वाटतं, नांदेडच्या प्रामुख्याने समस्या कुठल्या आहेत? नांदेडच्या प्रामुख्यानं आता सांगल्याप्रमाणे ट्रॅफिकची ही एक फार मोठी समस्या आहे.
आणि जे काही पाण्याचा प्रश्न आहे, जे काही गल्लीला आणि सुद्धा छोट्या छोट्या गल्लीला जे मेन मार्केट आपल्याला गजबजलेलं दिसलं असलं तरी छोट्या छोट्या गल्ल्यामध्ये आणि पुन्हा ड्रेनेजची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, ही अनेक पोहोचलेली नाही. आणि मुख्य रस्त्यावर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा विषय या ठिकाणी आहे. ट्रॅफिकची समस्या आहे. नांदेड शहरामध्ये 2 आमदार आहेत, 3 खासदार लाभलेत नांदेड जिल्ह्याला, तेही शहरात वास्तव्यात आहेत. पण विकास झालाय का? विकास हा नक्कीच झालेला आहे. आपण बघितल्याप्रमाणे विकास हा आमदारांचा झालेला आहे. लोकप्रतिनिधी सत्तेतील असतील ते करोडो रुपये कागदावर कमवतात आणि तुम्ही बघितलेलं आहे लाखो करोडोच्या योजना ते कालांतराने 1-2-4 महिन्यात किंवा एखाद्या वर्षात ह्या धुळीस मिळतात. कारण होणारे रस्ते बघा तुम्ही, खड्डे पडतात त्यांना. आणि ह्या आपल्या निवडणुकी आहेत आता सध्या, ते कार्यकर्त्यांच्या आहेत. मला वाटतं नगरसेवक आपल्या वार्डातील सगळ्या जनतेचे प्रश्न हे शासन दरबारी, नगरपालिकेत आणि सर्व शासन स्तरावर मांडून त्यांना न्याय देणारा असावा. विकास झाला, परंतु शहराचा नाही तर जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचाच विकास झाला असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. आपल्यासोबत एक तरुण विद्यार्थी आहेत, तरुण कार्यकर्ता आहेत. दादा, काय सांगाल, नगरसेवक कसा असावा आणि नगरसेवकाकडनं भावी येणारे जे आता निवडणूक होणार आहे, तुमच्या मनाप्रमाणे नगरसेवक तुमच्याकडनं अपेक्षित काय आहे? नगरसेवक कसा असायला पाहिजे? खऱ्या अर्थानं बघितलं तर नांदेड जिल्हा हा जेवढा चळवळीचा जिल्हा म्हणून नावाजला गेलाय, तेवढाच एक शैक्षणिक हब म्हणून या ठिकाणी नावाजले गेलंय. तेवढंच वैद्यकीय क्षेत्रामध्ये नांदेड जिल्ह्याने उंची गाठलेली आहे, तेवढाच उद्योग आणि व्यापारामध्ये सुद्धा तेवढी उंची गाठलेली आहे. मग ज्या पद्धतीनं नांदेड जिल्हा हा सर्व बहुगुणी जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्या पद्धतीनं नांदेडमध्ये बेसिक सोयीसुविधा, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहिलंय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये, गुरुतागतीच्या काळामध्ये ॲट अ टाइम एकदाच एवढा मोठा निधी आला, त्या निधीचा विल्हेवाट किंवा त्या निधीचं नियोजन ज्या पद्धतीने नगरपालिकेमध्ये व्हायला पाहिजे होतं, नांदेड शहराचा कायापालट व्हायला पाहिजे होता, त्या पद्धतीनं तो झाला नाही हे आज लोकांना कळतंय. कारण त्याचं असं आहे की जवाहरलाल नागरी पुनरुद्धान योजनेच्या अंतर्गत 2200 कोटी रुपयाचा निधी ज्या नांदेड शहरामध्ये वापरला गेला, त्याच नांदेड शहराची आजची अवस्था जर बघितली तर ड्रेनेज असेल, ट्रॅफिक असेल, रस्त्याची समस्या असेल, हे प्रत्येक वार्डात दिसते. म्हणून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर एकच देईन की येणाऱ्या काळामध्ये नांदेड महानगरपालिकेचा आणि नांदेड शहराचा चेहरामोहरा बदलायचा असेल तर नांदेड महापालिकेच्या सभागृहामध्ये उच्च शिक्षित, उच्च विद्याविभूषित, सुसंस्कृत आणि खऱ्या अर्थाने शहरातल्या लोकांना न्याय देणारा नगरसेवक सभागृहामध्ये असावा, असं माझं मत. नक्कीच नांदेड शहराच्या विकासासाठी हजारो रुपये कोटी हा निधी आलेला आहे, मात्र म्हणावा तितका नांदेड शहराचा विकास झालेला नाही. नांदेड शहराचा जर विकास करायचा असेल, शहराचा कायापालट करायचा असेल तर सभागृहामध्ये प्रश्न मांडणारे तरुण, उच्च शिक्षित तरुण हे सभागृहामध्ये निवडून गेले पाहिजे, अशी नांदेडकरांची एक भावना आहे. मात्र आता निवडणुका पार पडल्यानंतर येणाऱ्या काळामध्येच कळणार आहे की नगरसेवक कुठल्या पक्षाचे आणि कसे नगरसेवक निवडून येतील. आता हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यशपाल भोसले, LS मराठी न्यूज, नांदेड.